हाय फ्रेंड्स, मी योगेश. कशा आहेत सगळे मित्रांनो? सध्या आपण आलो आहोत साईमाळ ढाब्याला. इकडे बघा, साईमाळ गार्डन. तर हे आहे भोरजवळ. म्हणजे समजा तुम्ही पुण्यावरून आला तर नीरा नदी क्रॉस केली की शिंदेवाडीपासून भोरच्या दिशेने एक फाटा फुटतो. तर तिकडे म्हणजे हायवेपासून जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर हा ढाबा आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी गावरान चव असते. म्हणून आम्ही सुद्धा एवढ्या लांबून म्हणजे ती टेस्ट घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आपण थोडीशी म्हणजे या हॉटेलविषयी माहिती घेणारच आहोत. तर तुम्ही आता आपण परिसर आता फिरूया, कसं काय वाटतं बघा आपल्याला. मित्रांनो, इथे खूपच जबरदस्त अशी टेस्ट असते. तर चला आपण बघूया. हा, असू दे. मित्रांनो, खूप छान परिसर आहे बघा इकडे. आणि इकडे फॅमिली रूम पण आहेत. आजचा मेनू लिहिलेला आहे बरोबर ना? हे सर्व खरडा मटन, चिकन फ्राय, काळे मटन, चिकन फ्राय, मटन आणि चिकन उकड, चिकन चिली, चिकन लॉलीपॉप, चिकन 65 आणि बसण्याची सोय बघा फॅमिलीला खूप छान आहे. मित्रांनो बघा, इकडे पण बसण्यासाठी खूप छान अशी सोय आहे. हा, काय वाटतंय? भारी ना? होय, मस्त वाटतंय ना एकदम. कसं वाटतंय मोहित? एकदम भारी ना? आणि वरती पण पार्टीसाठी म्हणजे बर्थडे पार्टी वगैरे साठी हॉल आहे. तर तिकडे पण आपण जाऊया, है ना? ये मोहित. बंद आहे का? हे बघा मित्रांनो, इकडे बर्थडे सेलिब्रेशन पण तुम्ही करू शकता. पार्टी इकडे सोय आणखीन सोय करण्यात येते व्यवस्थित. हा, झाडं बघा, आंब्याची झाडं, चिक्कूची झाडं. परिसर खूप छान वाटतोय. हे काय आहे? हे आता आपण फ्रायच्या मसाल्याची तयारी करतो. खायचा मसाला? हा, फ्रायचा मसाला आहे. फ्रायचा? हा, फ्रायसाठी फ्रायचा. ओके. आपण त्या मसाल्याची हा तयारी हा करतो. हा हा हा. आता हे गरम करून वाटण करायचं बर्गरचं. वाटण करायचंय आणि तो वापरायचा. हा, तो नंतर मग अजून प्रोसेस असते, त्यात मसाले वगैरे टाकायचे. हा, आणि मग तो युजला येतो. ओके, ठीक आहे. आपण हा रस्स्याचा मसाला बनवून ठेवलेला आहे. कसला मसाला? रस्स्यासाठी. रस्स्यासाठी का? ओके. हा मसाला आपण बनवून ठेवलेला. आपले तंदूर बटाटे.
तंदूर भट्टी. रोटीसाठी यूज करतो आपण. हां आणि इकडे तंदूरसाठी वगैरे. ओके. इकडे तंदुरी. चिकन तंदूर टिक्का वगैरे बनवायसाठी. हां 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 भरपूर हीट आहे. मित्रांनो आता आपण वेट करत आहोत आणि आपण चिकन थाळी ऑर्डर केलेली आहे. तर तुम्ही मेनू बघू शकता इकडे. दाखवा जरा व्यवस्थित. आणि इकडे हे बघा जत्रा चिकन थाळी आणि स्पेशल चिकन थाळी. आपण चिकन थाळी 5 म्हणजे ऑर्डर केलेले आहेत है ना. आता आपण वेट करतोय. तर ते चिकन थाळीमध्ये काय काय भेटते ना तर त्याचं आपण थोड्या वेळात म्हणजे बघणारच आहोत. आणि जे हॉटेलचे मालक आहेत त्यांच्याकडून थोडीशी माहिती पण घेणार आहोत. तर तुम्ही बघत राहा मित्रांनो. खूप एक्साइटमेंट आहे आणि आपल्याबरोबर आपली बहीण प्रज्ञासुद्धा आहे. हाय काय. आणि मोहित बसला इकडे. ठीक आहे आपण वेट करतोय थोडं. मित्रांनो थाळी आलेली आहे. चिकन थाळी आणि रोटी है ना. काय काय मोहित सांग बरं याच्यात. चिकन फ्राय. हां चिकन रस्सा. आणि रस्सा रोटी आणि मित्रांनो ही आपली थाळी आहे. तोंडाला पाणी सुटलेलं आहे बघून. हे बघा रस्सा बघा. हा अळणी रस्सा म्हणजे तिखट नाही आहे. फ्राय आणि ज्वारीची भाकरी मागवलेली आपण. ती पण बघा कशी एकदम पातळ आणि सॉफ्ट आहे. आणि कांदा लिंबू. प्रज्ञा कसं वाटतंय. छान वाटतंय. भूक लागली. हा करा सुरुवात. आता चल कर सुरुवात. मोहितने सुरुवात केली आहे. मोहित आणि रस्सा. हा आणि रस्सा एक नंबर आहे. आणि सुक्का टेस्ट कर बरं जरा. सुक्का चिकन. एक नंबर लागतं. चला आपण पण सुरुवात करूया मित्रांनो. हां जेवायला आहे सर्वांनी. सुक्का चिकन टेस्ट करूया जरा. मित्रांनो भरपूर असं सॉफ्ट आहे. वास तर काय मसाला याच्या तर जबरदस्त है ना प्रज्ञा. छान. मित्रांनो आणि रस्सा आहे ना जकास एकदम जकास. आणि रस्सा हा तिखट रस्सा भात अनलिमिटेड आहे. आणि फक्त हे जे सुक्का चिकन आहे ते फक्त एकदा मिळतं पण त्यात पोट भरून जातं. जबरदस्त आहे. अतिशय सॉफ्ट असं झालेलं आहे मित्रांनो. तर म्हणजे आम्ही भरपूर लांबून आलो आहे खास ही मजा घेण्यासाठी. मित्रांनो हा भात आहे ना हा इंद्रायणी तांदूळ आहे मित्रांनो. इंद्रायणी. आणि म्हणजे जे हॉटेलचे मालक आहेत त्यांच्या शेतातला आहे ना. त्यांनी आपल्याला लास्ट टाइम सांगितलं होतं है ना. वास कसा येतो भारी ना. मित्रांनो सायमाळ हॉटेलचे मालक आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव पंकज कोकडे. हां आपण हॉटेल चालू केलेलं जवळपास आता 10 वर्ष पूर्ण झाली. हां तर आपल्याकडं नॉनव्हेजची स्पेशालिटी आहे सगळं. हां त्याबरोबर व्हेज पण आहे.
व्हेज पण आहे. व्हेज पण सर्व चांगल्या उत्कृष्ट असं प्रतीचं जेवण मिळतं व्हेज पण. हां हां पण नॉनव्हेजचं आपलं सगळ्यात चांगलं जेवण नॉनव्हेजचं आपलं असतं. बेस्ट है ना. म्हणजे ते थाळीत कुठले कुठले मिळतात इकडे? चिकन थाळी आपल्याकडे थाळीमध्ये बघा मटन थाळी आहे, हां. चिकन थाळी आहे, त्यामध्ये स्पेशल आहे, रेग्युलर आहे, जत्रा चिकन, जत्रा मटन, असं भरपूर काही आपल्याकडे नॉनव्हेजचा खजाना आहे होय. जेवणामध्ये. त्याचबरोबर स्टार्टरमध्ये तुम्हाला मटन खरडा आहे, काळं मटन आहे, हां. त्याचबरोबर उकड मटन आहे. हां. हे सर्व काही मिळून जाईल तुम्हाला इथे. ओके. आणि भाताचं तांदूळ पण आपले जबरदस्त भाताचं आहे. वैशिष्ट्य म्हणजे इंद्रायणी तांदूळ आपल्याकडे असतो आणि तो आपण स्वतः घरी पिकवलेला इंद्रायणी तांदूळ असतो. ओके. त्यामुळं लोकांना तो फार आवडतो आणि सुपबरोबर भात खूप जातो आपला हां. आणि भात जास्त खातात लोक. आणि लोकेशन कसं आहे? म्हणजे येऊ शकतं पुण्यावरून येणारे? तुम्ही पुण्यावरून येत असाल तर बाय रोड सारोळ्याला नदीचा पूल लागतो, तो क्रॉस केला की राईट मारला शिंदेवाडी फाट्यावर शिंदेवाडी फाट्यावर. की एक 6 किलोमीटर अंतरावर आपलं हां. इंडियन ऑइल पेट्रोल पंपा शेजारी सायमाळ नावाची हॉटेल आहे आपलं. ओके. ठीक आहे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. मित्रांनो, आपण कसं जेवायला आलो तसेच हे पण गृहस्थ जेवायला आले आहेत. तुमचं नाव सांगा आणि कुठून आलं ते सांगा. मी किरण टेके, मी पुण्याहून आलेलो आहे. आम्ही आमचा कॉलेजच्या मित्रांचं गेट टुगेदर आहे. हां. तर आम्ही इथंच आता डॅमच्या बाजूला एक रिसॉर्ट आहे, तिथं आमचा मुक्काम आहे. हां. मित्राकडून आम्हाला या हॉटेलबद्दल, साईमाळ हॉटेलबद्दल माहिती समजली आणि आम्ही इथे जेवायला आलेलो. हो. जेवणाची सोय एकदम छान आहे. जेवणाची क्वालिटी, हां. क्वांटिटी सगळंच उत्तम आहे. सोय चांगली छान आहे, एकदम मोकळं आहे, वातावरण छान आहे एकदम. तर ओव्हरऑल एकदम छान वाटलं इथं येऊन. तर तुम्हालाही मी हे सांगेन की तुम्ही सुद्धा इथे येऊन जेवणाचा आनंद घेऊ शकता. थँक्यू. ओके. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण जेवून बाहेर आलेलो आहे. थोडासा परिसर खूप छान असा वाटतंय. सगळीकडे भाताची शेती आहे आणि त्या भाताचा वास पण आपल्याला येतोय. आणि हा हॉटेलचा मालकच आहे. हा, याचं नमस्ते मित्रांनो, माझं नाव प्रेम शंकर खोपडे. आवश्यक एकदा मित्रांनो भेट या हॉटेल सायमाळला. ओके. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद.